माये बैसो जेवो एके ठाई बहु केली वणवण पाया पिढी झाला आदे भार पोटी भूक काय खेळाया ते तुका म्हणे धावे मग अवघेची बरवे सर्व गायी एका ठिकाणी गोळा करून ज्या प्रारब्ध रूपी शिदोऱ्या होत्या त्या देवाला अर्पण केल्या तेरा तुझको अर्पण तुभम एव समर्पयेत पाप असो पुण्य असो जेही असेल ते देवाच्या चरणामध्ये शिदोरी रूपानं अर्पण केलं आणि कृष्णानं काय केलं ते सर्व एकत्र केलं वेगळं वेगळं नाही केलं सर्व एकत्र त्या ठिकाणी केलं आणि एकत्र करून आता कृष्ण त्या ठिकाणी काला करणार आहे मधात काला ठेवलेला आहे मधात कृष्ण आहे आणि ज्याप्रमाणे कमळाच्या पुष्पाच्या ज्या पाकळ्या असतात त्या वर्तुळामध्ये त्याप्रमाणे सर्व गोप बसून आहेत आणि आकाशामध्ये हे देवता तो काला पाहण्यासाठी आले खाण्यासाठी आले असतं तर देवानं दिलं असतं ही परिस्थिती तेव्हाही होती आजही आहे आणि याच्यानंतर कित्येक दिवस राहील काही सांगता येत नाही आजही तशीच परिस्थिती आहे अरे काय चालू आहे झालेच नाही का पंग सुरू पटलं तर पटलं नाही तर चल घरपूर हे देवाचे सोय देव त्यांना जवळ करत नाही देव त्यांना काला देत नाही आदिवस अमरावती काला पहावयाव जगद्गुरु तुकाराम महाराज शब्द पलटू शकले असते खावयाव म्हणू शकले असते पण महाराजांनी या ठिकाणी सांगितलं पहावया इति देव विसरती देह भाव आपला त्या सुखाची शिराणी तीच पाऊले मिदिनी तुका म्हणे मुनी ढुंडिता नरभती तिचं वर्णन काय करावं सर्व देव लोक आकाशामध्ये आपापले विमान घेऊन आले पण देव लोकांनी कृष्णाचं मंतव्य समजून आहे की हा छत्र आहे चक्रातून शिरोमणी गुणनामाने विठोबा हा काला देणार नाही पण हे हात धुवाले तर काला खाणं झाल्यानंतर हात धुवाले कुठं जातील यमुनेच्या डोहात जातील मग माहिती काय यांनी काय केलं छत्रेपणा देवाच्या समोर कोणाचा छत्रेपणा चालतो काय यांनी काय केलं हे देव लोक मासे होऊन त्या पाण्यामध्ये शिरले पण हे कृष्णानं ओळखलं त्यांचं मंतव्य एवढे छत्रेपणा करता काय मग मित्रांना सांगितलं म्हणजे काला खाणं झाल्याच्या नंतर आपले हात आपल्या टिरीला हात पुसा त्याच्यात देखील तोपर्यंत वाले होते कौन रे का बा शेवटी कृष्णाला सांगायला लागलं काल्याची असे देव धडी मासे आपले हात आपले टिरीले पुसा पण तिथं जाऊ नका यथामाम प्रबद्धन्ते टिफॉरट्या जो जसा असेल परमात्मा त्याच्यासोबत तसा व्यवहार करतो त्याची भक्ती पाहून त्याला माहिती काय लाचावतो भक्ती देखून लाचावला जाऊन उभा करा या ठिकाणी भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि ते तुकाराम महाराज रूपी गवळण पूर्ण प्रजा 84 मध्ये जाऊन सांगायला लागली की आजही काल्याच्या दिवशी घरातच बसून एवढं निंबरा अगं यमुनेच्या तटाकी कदंबाच्या सगळ्याशा वृक्षाच्या छायेमध्ये कृष्ण गोपाळांसमवेत काला करत आहे म्हणून पूर्ण ब्रज 84 मध्ये जाऊन कल्ला करायला लागली चला चला बाई Sita